2017 मध्ये होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये 100% भाजप आणण्याचा भाजपचा मनोदय आहे। त्यासाठी उद्या आणि परवा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भाजप प्रदेश कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलंय। मात्र या कार्यक्रमानिमित्त करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे पुण्याचं विद्रुपीकरण झालंय। केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यकारिणीचं उद्घाटन होणार आहे। तर परवा होणाऱ्या समारोपासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत। दरम्यान एकनाथ खडसेंच्या उपस्थितीबाबत मात्र शहर भाजपला कुठलीच माहिती नसल्याचं कळतंय। आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे आता आपल्यासोबत आहेत। भक्ती, खरं तर भाजपच्या कार्यकारिणीचे 2 दिवस हा सगळा कार्यक्रम आहे। पुण्याचं विद्रुपीकरण कशामुळे होतंय आणि नेमकं या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काय काय होणार आहे? रेश्मा, पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये उद्या सकाळी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचं उद्घाटन होतं आहे। केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या कार्यकारिणीचं उद्घाटन होणार आहे। सकाळी 11 वाजताची वेळ जी आहे ती त्यासाठी निश्चित करण्यात आलेली आहे। पण कार्यकारिणी होणार असेल तरी सुद्धा पुण्यातले रस्ते जे आहेत ते मात्र या निमित्तानं विद्रूप करण्याची एकही संधी शहर भाजपने सोडलेली दिसत नाहीये। आता पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर समोरच्या जंगली महाराज रस्त्यावर मी उभी आहे। पुण्यातला अतिशय महत्वाचा रहदारीचा रस्ता जो आहे तो रस्ता म्हणून या जंगली महाराज रस्त्याची ओळख आहे। आणि या रस्त्यावरती आता नजर जाईल तिकडे भारतीय जनता पक्षाचे झेंडे असतील, पताका असतील, मोठमोठे फ्लेक्स आणि बॅनर्स असतील ते लावण्यात आलेले आहेत। एकूणच प्रत्येक नेत्यासाठी स्वतंत्र बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पुणे शहर भाजपच्या वतीनं प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठीचे मोठे मोठे फ्लेक्स आणि बॅनर्स हे फक्त जंगली महाराज रस्त्यावरच नाही तर शहरामध्ये अनेक ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर जो आहे तो सुद्धा या निमित्तानं फ्लेक्सबाजी आणि बॅनरबाजी करून सजवण्यात आलेला दिसतो आहे। बालगंधर्व रंगमंदिराला असलेली 2 प्रमुख प्रवेशद्वारं जी आहेत ती प्रमुख प्रवेशद्वारं एक आहे ते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचं नाव जे आहे ते त्याला देण्यात आलेलं आहे आणि दुसरं एक मागच्या बाजूचं प्रवेशद्वार सुद्धा आहे। त्या ते सुद्धा प्रमुख ही 2 प्रवेशद्वारं जी आहेत ती येण्या जाण्यासाठी वापरली जातात कारण व्हीआयपी जे आहेत ते उद्या येणार आहेत। दुसरं जे प्रवेशद्वार आहे त्याला गोपीनाथ मुंडेंचं नाव दिलेलं आहे। या सगळ्या बॅनरबाजीसाठी आम्ही शहराच्या महापालिकेकडून परवानगी काढली आहे असं शहराध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। असं असलं तरी सुद्धा त्यानिमित्तानं शहराचं जे विद्रुपीकरण झालेलं आहे, शहराचे जे रस्ते आहेत त्यांच्यावरती जे एक भाजपचं चित्र, भाजपची बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी जी झालेली आहे त्याचं समर्थन मात्र आपण करू शकत नाही आणि त्यामुळे हे टाळता आलं नसतं का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। रेश्मा, भक्ती, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।